सरिता सरपंच झाली. झाल्यानंतर काय झालं की वडील आमची लगेच जिल्हा परिषद निवडून आली आणि ती उपाध्यक्ष झाली. बरोबर. आणि त्यानंतर काय झालं की मला पण बरीच स्वप्न होती की काय नाही माझं कळ असावं, माझं कळी तसं असावं. मग मी पण काय केला की एवढा मोठा प्रयत्न केला की काय नाही आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. मग पहिल्यांदा आमच्या वडिलांच्या स्वप्नात पण एक शाळा होती की काय नाही वेगळी काहीतरी शाळा करायची. मग पहिल्यांदा आम्ही शाळा चांगली बांधायला चालू केली. पण शाळेत काही नव्हतं, बरी तिथं जागा सुद्धा नव्हती. ती आम्ही जागा तिथं डेव्हलप करून ती जागा आमच्या ताब्यात घेऊन मग तिथं आम्ही बांधण्याचा शाळा प्रयत्न केला. जागा अक्वायर करण्यापासून तेव्हा माझ्यावर केस पण आता एक सध्या चालू आहे त्याच कामाची. कारण इथले हे एक मातुबरी पण असतात, काय सगळीकडेच असते, ते काय विषय नाही. मग त्याने त्यातनं सुद्धा मी ते हे करून तिथं शाळा बांधण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा 1-2 खोल्याच मंजूर झाल्या. 2 खोल्या करत करत आता एवढी 3 मजली मोठी इमारत बांधली आहे की आपल्या कोल्हापुरात तशी कुठेही शाळा नाही आहे. अशी मी तिथं आता शाळा बघितली, ती अतिशय रेखीव आणि सुंदर शाळा आहे. मला असं वाटतं त्या शाळेचा एक सुंदर शाळा म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पुरस्कार सुद्धा 25 लाख रुपये. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.